हॅलो स्टुडंट्स, सीसॅट मध्ये 67 प्लस मार्क्स घेणं खूप सोपं आहे. फक्त तुमचं क्वेश्चन सिलेक्शन करेक्ट पाहिजे. आता हा रिझनिंगचा क्वेश्चन पहा. याला आपण इनइक्वॅलिटी किंवा सरळ कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन म्हणू शकतो. कंपॅरिझन बेस्ड किंवा ऑर्डर रँकिंग सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो. तर तसा क्वेश्चन दिलेला आहे. ते तुम्हाला पूर्ण एक लाईन देतात अशी, आणि त्याच्यात त्यांनी वाक्य विचारले, दोन स्टेटमेंट ट्रू आहेत का फॉल्स आहेत. देन बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ई. बी आणि ई चं रिलेशन सांगितले. बी इथं आहे, ई इथं आहे. आणि इनइक्वॅलिटी मध्ये तुम्हाला मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, जेव्हा पण साइन उलटे होतील तेव्हा त्याच्या इकडच्याच आणि तिकडच्याच रिलेशन लागत नाही. याचा अर्थ काय, जर दोन व्हेरिएबल मध्ये असे साइन आहेत किंवा असे साइन आहेत, ठीक आहे, हे उलटे साइन झाले म्हणजे त्याच्या इकडच्यांचं आणि इकडच्यांचं रिलेशन कॅनॉट बी डिटरमाइन. आता बी आणि ई मध्ये बघा, इथं उलटे साइन तयार झालेत, बरोबर. म्हणजे या दोन्ही साइनच्या इकडच्यांचं आणि इकडच्यांचं रिलेशन आपल्याला लावता येत नाही. म्हणजे बी आणि ई चं रिलेशन आपल्याला सांगता येणार नाही. बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन ई, हे वाक्य काय होणार मग आपलं, फॉल्स. कळालं. नंतर सेकंड स्टेटमेंट बघू आपण. एस इज ऑलवेज लेस दॅन बी. एस इज ऑलवेज लेस दॅन व्ही. मग पहा, एस इथं आहे आणि व्ही इथं आहे. आता ह्या एस ला मी टी च्या ठिकाणी ठेवलं तर इथं एस येणार. परत व्ही ला या यू च्या ठिकाणी ठेवलं तर व्ही इथं येणार, आणि त्यांच्या दोन्हीच्या मधलं चिन्ह तेच, कारण इज इक्वल टू साइन होतं ना इथं. तर मग इथं याचा आन्सर काय आलं, एस इज लेस दॅन ऑर इक्वल टू व्ही. एस इज लेस दॅन ऑर इक्वल टू व्ही. पण त्यांनी काय म्हटले, ऑलवेज लेस दॅन म्हटले. ऑलवेज लेस दॅन येईल का, नाही, लेस दॅन ऑर इक्वल टू. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट काय येणार आहे आपलं, फॉल्स येणार आहे. यावरून आपण काय म्हणू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, नीदर वन नॉर टू. हे एवढे सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला फक्त याच्यातल्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या प्रश्नामध्ये काहीच शिल्लक उरत नाही, आणि असेच एक एक प्रश्न तुम्हाला कलेक्ट करायचे. 30 क्वेश्चन आरामात मिळून जातात आणि तुमचे 67 प्लस काय 80 प्लस मार्क आरामात येतील. अशाच पद्धतीने जर शिकायचं असेल तुम्हाला आणि युपीएससी सीसॅट क्लिअर करायचं असेल तर डेफिनेटली आपली युपीएससी सीसॅट 2026 ही बॅच एज्युकल्चर ऍप वरून जॉईन करा. तुमचा स्कोर नक्की वाढेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.